स्वातंत्र्य दिनानिमित्तानं सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानतर्फे पदयात्रा काढण्यात आली। संभाजी भिडे यांच्या नेतृत्वात सांगली शहरातून हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढण्यात आली। अखंड भारत व्हावा या उद्देशानं शिवप्रतिष्ठानकडून सांगलीत हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। सांगलीमध्ये निघालेल्या शिवप्रतिष्ठानतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चावरून काँग्रेसच्या सचिन सावंतांनी मात्र टीका केली आहे। भिडे गुरुजींनी राष्ट्रध्वजाचा खुलेआम अपमान केल्याची टीका यावेळी करण्यात आली। आज देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि आजच्या दिवशी खुलेआम राष्ट्रध्वजाचा अपमान मनोहर भिडेसारखी व्यक्ती करते। ज्यांची सत्ता आहे त्यांच्या मातृसंस्थेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं 52 वर्ष आपल्या कार्यालयावरती तिरंगा फडकवला नाही। तिरंग्याला अशुभ म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली होती। इंग्रजांवर तर संपूर्ण देश लढत होता, त्यावेळेला राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती। इंग्रजांसमोर वंदे मातरम म्हणण्याची हिंमत त्यांच्यासमोर झाली नाही, ज्यावेळेला स्वातंत्र्य सैनिक वंदे मातरम म्हणत होते। आज तिरंगा यात्रा काढून लोकांना दाखवतात की आम्ही किती राष्ट्रभक्त आहोत।